मंत्री भरत गोगावलेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। भरत गोगावले यांना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार होता असं तटकरे यांनी म्हटलंय। पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, पण ते करणं आवश्यक होतं, ते झालं याचा आनंद असल्याचं देखील तटकरे यांनी यावेळी म्हटलं। तर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली होती। पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या विश्वातून एक डीपीसी अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून त्यांना नक्की मिळेल, परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला का भाग नाही। जे करणं आवश्यक होतं ते झालं, त्याचा मला आनंद आहे आणि त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब नगर परिषदेमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा होती, मात्र पार पडलं ऑपरेशन लोटस। विरोधामध्ये असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्वीकृत नगरसेवकांसह 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 9 तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश होता। या प्रवेशावरनं कळंब नगर परिषदेमध्ये एकही नगरसेवक विरोधी पक्षात राहिला नाहीये। मोहसिन मिर्झा हा एकमेव नगरसेवक आहे ज्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही, तो सध्या ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलीस कोठडीत आहे। परभणी ड्रग्ज प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर या नगरसेवकाची शिवसेना ठाकरे गटामधून हकालपट्टी करण्यात आली होती। खासदार ओमराजे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत जाणार असलेले नगरसेवक थेट भारतीय जनता पार्टीत गेल्यामुळे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील या दोघांनाही झटका दिलाय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नागपुरात आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयामध्ये शेकडो आदिवासी विद्यार्थी 13 ऑगस्ट पासून ठिय्या आंदोलनाला बसलेत। विविध वसतिगृहामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणारा GR सरकारनं काढल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज 9वा दिवस आहे, मात्र अजून देखील शासन आणि प्रशासनासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊन देखील तोडगा काढत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। त्यामुळे राज्याच्या इतर भागातील आदिवासी विद्यार्थी नागपुरात येऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती विद्यार्थी नेत्यांनी दिली आहे। सरकार कुठल्याही नवीन प्रयोगाची सुरुवात आदिवासी विद्यार्थ्यांपासूनच का करतं, असा उद्विग्न सवाल विद्यार्थ्यांनी केलाय। दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ मुंबईला गेलं होतं। आदिवासी विकास मंत्री त्याचबरोबर विभागाचे सचिव आणि आयुक्तांसोबत त्यांची चर्चा झाली, मात्र या चर्चेनंतर देखील समाधानकारक तोडगा निघू शकला नाही। आंदोलक विद्यार्थ्यांसोबत 2 दिवस मुंबईत सकारात्मक चर्चा झाली आहे। याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलंय। तसंच पुढील 2 दिवसांमध्ये यावरती तोडगा निघेल असं देखील अशोक उईके यांनी सांगितलं। 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्टला 2 दिवस त्यांच्याशी चर्चा केली, सकारात्मक चर्चा झाली आणि आज ते सर्व शिष्टमंडळाचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचले। 2 दिवसामध्ये या चर्चेच्या बाबत त्या विद्यार्थ्यांना सांगून 2 दिवसामध्ये 100% तोडगा निघेल। छत्रपती संभाजीनगरमधील आश्रमशाळांची दुरावस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न एबीपी माझानं बातमीच्या माध्यमातून लावून धरला होता। या बातमीची प्रशासनानं दखल घेतलेली असून शासनाकडून तातडीनं उपाययोजना करण्याचं परिपत्रक देखील जारी करण्यात आलंय। विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब मानून सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे कडक निर्देश देण्यात आलेत। एबीपी माझाच्या बातमीचा हा मोठा आणि थेट प्रभाव पाहायला मिळालाय। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनानं महासिंहस्थ नावानं सुरू केलेल्या ब्रँडिंगवरून नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धर्मशास्त्रात महासिंहस्थ असा कुठेही उल्लेख नसल्याचा दावा करत साधू महंतांनी या नावाला तीव्र विरोध दर्शवलाय। प्रशासनानं शहरामध्ये ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्समुळे आता नावावरून धार्मिक आणि प्रशासकीय वाद निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाकडून आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडून महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग हे होल्डिंगच्या माध्यमातून केलं जाते। एकूण जर पाहिलं तर साधू महंतांकडनं महासिंहस्थ या नावाला विरोध करण्यात आलेला आहे आणि धर्मशास्त्रामध्ये हे विशेषण कुठेही नसल्याचा साधू महंतांचा दावा आहे। तर दुसऱ्या बाजूला धर्मशास्त्रात सिंहस्थ कुंभमेळा हाच उल्लेख असल्याचा दावा देखील साधू महंतांनी केलाय। मात्र असं असलं तरी देखील आता प्रशासनाकडून आणि कुंभ प्राधिकरणाकडून नाशिक शहरामध्ये लावलेलं हे होल्डिंगवर आता महासिंहस्थ असं नाव या ठिकाणी हा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। या
होल्डिंगवर जर आपण पाहिलं तर 16 महासिंहस्थाचा संगम भक्ती परंपरांचा, देशभरातील भक्ती परंपरा आणि कीर्तन प्रकारांचा महासोहळा लवकरच आपल्या नाशिकमध्ये महासिंहस्थ कुंभ भक्ती संगम अशा पद्धतीचा आशय या होल्डिंगवर आपल्याला पाहायला मिळतोय। आणि महासिंहस्थ नावाचं ब्रँडिंग जे आहे ते आता राज्य शासन आणि प्राधिकरणाकडनं केलं जाते। त्यामुळे एकूणच साधू महंतांनी महासिंहस्थ नावाला केलेला विरोध आणि राज्य शासनाकडून महासिंहस्थ नावाचं होणारं हे ब्रँडिंग, यामुळे आता पुन्हा एकदा साधू महंत, राज्य सरकार आणि प्राधिकरण यांच्यामध्ये एक नवा वाद त्या ठिकाणी पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।